सिन्नरमध्ये उमेदवारावर हल्ला करण्यात आलेला आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादीच्या उमेदवार किरण गोद्रे यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। विषारी स्प्रे किरण गोद्रे यांच्यावर फवारण्यात आला। शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांचे निकटवर्तीय उमेदवार शुभम वाळुंखे यांनी हा हल्ला केलेला आहे। शुभम वाळुंखे यांनी हा हल्ला केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळते। एक मोठी बातमी येते ती म्हणजे नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार किरण गोद्रे यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। विषारी स्प्रे त्यांच्यावर फवारण्यात आलेला आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, मध्ये हा प्रकार काही वेळापूर्वी या ठिकाणी घडलेला आहे। सिन्नरमध्ये अजितदादा राष्ट्रवादीचे उमेदवार जे होते त्यांच्यावर स्प्रेनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतोय एकूणच गोंधळ आणि हाणामारी आपल्याला या ठिकाणी होताना दिसते। मतदानादरम्यान वाद झाल्यानंतर दोन गटांमध्ये ही हाणामारी झालेली आहे आणि यामुळे एकूणच एकाने मोबाईलमध्ये हे सगळा प्रकार समोर शूट केलाय, त्यामुळे या गोंधळाचा व्हिडिओ पण आपल्याला आता समोर दिसतोय। एकूणच उमेदवार किरण गोद्रे यांच्याशी वाद झाल्यानंतर हा स्प्रेने हल्ला केलाय। हल्ला करणारे कोण होते हे अजून समोर आलेलं नाही, मात्र याबाबतचा पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचं काम हे आता केलं जाणार आहे। मात्र सुरुवातीला ही लोक कोण होती याचा तपास या ठिकाणी केला जातो। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये उमेदवाराची आता प्रकृती कशी आहे किंवा ते जखमी झालेत का त्याबद्दल काय सांगशील? एक पोलीस सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते। खरे या प्रकरणामध्ये पोलीस सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते आहे, अजून कन्फर्म झालेलं नाही। एकूण संपूर्ण गोंधळ झाल्यामुळे पोलिसांनी या सर्वांना बाजूला ताब्यात घेतलं। त्यामध्ये नेमकी काय परिस्थिती झाली याबाबत पोलीसही अजून स्पष्टीकरण द्यायला तयार नाही, मात्र पूर्ण तपास झाल्यानंतर आम्ही याविषयी बोलू असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपण बघतोय विषारी स्प्रेनं किरण गोद्रेंवर हल्ला करण्यात आलेला आहे। योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय यामध्ये उमेदवारही जखमी झालेला आहे, तर या सगळ्या प्रकारामध्ये पोलीसही जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।